जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, तहसीलदार मुकेश हिवाळे, कृषी अधिकारी बागले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा देखील दिल्या। मराठी पत्रकार संघातर्फे रक्त तपासणी शिबिराचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते व भारतीय जनता पक्षाचे माजी सैनिक समाधान पाटील यांची माजी सैनिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला। आरोग्यसेवक संजय कवाळीकर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे विजय साळुंखे यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आमदार किशोरप्पा पाटील, समाजसेवक विजय साळुंखे यांचा उल्लेख शिंदेगड सोडून मशाल हाती घेतलं असा उल्लेख केल्यानं संजय कवाळीकर, जुनी पेन्शनधारक संजय मामा असा उल्लेख केल्यानं कार्यक्रमात एकच हशा पिकला होता। यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक बापू परदेशी, लक्ष्मीकांत पाटील, रतिलाल पाटील, सतीश पाटील, अमीन पिंजारी, अकबर मिर्झा, अलीम शहा, मनीष सोनवणे, निलेश पाटील, भास्कर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। आमचे मित्र आदरणीय युवराज आव्हाड, जळगाव जिल्हा सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय समाधान पाटील, ज्यांनी आता धनुष्यबाण सोडून मशाल हातात घेतली, असे आमचे मित्र दादा, आदरणीय आमचे मित्र सुनील भाऊ, सर्व पत्रकार बांधव, सर्व सन्मानार्थी बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे एक महत्वाची भूमिका या संपूर्ण राज्यात, देशात आणि जगामध्ये जर कोणी निभवत असेल तर तो मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा पत्रकार आहे। आणि हा पत्रकार मी ज्यापासून पाहतोय, शहरी भागामध्ये ठीक आहे, मेट्रोपॉलिटन मध्ये ठीक आहे, की एखाद्या प्रतिनिधीला एखाद्या वृत्तपत्राकडून कुठेतरी मान सन्मान किंवा त्याला जे काय पगार पेमेंट आहे, मानधन आहे, हे दिलं जातं। परंतु माझ्या माहितीप्रमाणे या आपल्या ग्रामीण भागामध्ये एकही पत्रकार असा नाहीये की त्याला कुठलं तरी वृत्तपत्र हे त्याला मानधन देतं किंवा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाला मानधन देतं, असं मी आजपर्यंत ऐकलं नाही। परंतु यांची जर का धावपळ पाहिजे तर मला वाटतं पोलिसांपेक्षाही जास्त धावपळ ही कोणाची असेल तर ती मला वाटतं पत्रकारांची आहे। एखादी घटना चांगली असो किंवा वाईट असो, त्या घटनेपर्यंत सगळ्यात लवकर किंवा पहिले पोहोचण्याचं काम कोणी करत असेल तर तो पत्रकार करतो। पत्रकारांची अशी परिस्थिती आहे की पत्रकार आज जर का आपण पाहिलं तर त्यांनी चांगली बातमी छापली तर कोणी आनंदाची थाप त्याच्या पाठीवर मारत नाही, पण जर एखादी वाईट बातमी छापली गेली तर निश्चितपणे तो दुरावा निर्माण करण्याचं काम, ज्याच्या विरोधात किंवा अन्यायाच्या विरोधात ती बातमी छापली तर त्याचं समर्थन कोणी करत नाही। असं या दोघा बाजूंनी ठोकला जाणारा कोणी व्यक्ती आजच्या या काळामध्ये असेल तर तो पत्रकार आहे। पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार न करता या समाजाला आम्हाला न्याय देता येईल का, सत्य या समाजासमोर आम्हाला मांडता येईल का, हा एक प्रामाणिक प्रयत्न आजकाल हा संपूर्ण पत्रकार या ठिकाणी पाहतो। आणि म्हणून निश्चितपणे या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना काही ज्या काही गोष्टी आहेत, आज आमचा जर पत्रकाराचा विषय जर का आपण पाहिला किंवा वृत्तपत्राचा विषय जर का आपण पाहिला तर मला वाटतं त्या वृत्तपत्राची किंमत ही 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपयाच्या पुढे नाहीये। पण एका वृत्तपत्राचा जर का आपण खर्च पाहिला तर मला वाटतं 18, 20 रुपये, 25 रुपयापर्यंत कदाचित एका पेपरची किंमत असेल। मग 25 रुपयाचा पेपर, त्याची किंमत 4 रुपये, मग नेमकं हे सगळे वृत्तपत्रवाले आपल्याला स्वतःला विकायला बसले की काय, हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर येतो। पण तरी सुद्धा वृत्तपत्राचे जे कोणी संपादक असतील, जे कोणी मालक असतील, यांनी ह्या गोष्टीचा विचार न करता एक समाजाचा वसा घेतलेला आहे आणि त्या वसाला साथ देण्याचं काम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।